नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण? आपण इंजिनियर्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी 2025 मध्ये आपण सीईटी मध्ये जे काही शेड्यूल होतं, सीईटीच्या नवीन नवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती 2025 मध्ये पण देत आलो आहोत. आणि आता 2026 मध्ये पण आपण आपल्या चॅनलवरती सीईटीच्या जे काही नवीन अपडेट्स आहेत, तुमचे एक्झाम कधी होणार आहे, तुमचे फॉर्म कधी सुटणार आहेत, तुम्हाला प्रिपरेशन कशी करायची, कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, सगळी डिटेल माहिती पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इंजिनियर्स या युट्यूब चॅनल सोबत आपण जोडलेले पाहिजेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापाशी अगदी योग्य वेळी पोहोचल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, गतवर्षी आपण जसं की सीईटी मध्ये जे काही अपडेट्स आहेत ते आपल्या चॅनलवरती देत होतो आणि आपण एक आपला व्हॉट्सअप ग्रुप पण केला होता गेल्या वर्षी. तसाच यावर्षी आपण 2026च्या बॅचसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण तो व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट्स आहेत त्या नवनवीन अपडेट्स आपल्याला युट्यूब चॅनलवरती मिळणारच आहेत. त्याचबरोबर व्हॉट्सअपवरतीही आपल्याला नवनवीन अपडेट्स भेटणार आहेत. जर आपले काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या विद्यार्थी मित्रांनाही सांगा की आपण इंजिनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये कुठली काही इन्फॉर्मेशन जे काय आहे, 2026 जे पेपर होणार आहे त्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहेत, काय नाही ते पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी सीईटीची एक्झाम ही एकदाच कंडक्ट झाली होती, पण या वर्षीपासून सीईटी सेलने आपली जी सीईटीची एक्झाम आहे ती 2 वेळेस घेण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे यावर्षी सीईटीचे पेपर पण फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट याप्रमाणे होणार आहे. जसं आजपर्यंत आपण पाहिलं की जेईई मेन्सचे 2 अटेम्प्ट होत होते, एक जानेवारी आणि दुसरा मे मध्ये. त्याचप्रमाणे यावर्षी सीईटीचे 2 अटेम्प्ट होणार आहेत. आणि मग आता विद्यार्थी मित्रांना प्रश्न असेल की सर, अटेम्प्ट 2 होणार आहेत, मी 2 अटेम्प्ट देणार, मग माझा कोर्स कुठला कन्सिडर होणार? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 अटेम्प्ट पैकी ज्या अटेम्प्ट मध्ये तुमचा कोर्स हा हाय असेल तो तुमचा कोर्स ग्राह्य धरला जाणार आहे. तुमचा जो स्कोर आहे तो जास्तीत जास्त असेल तो स्कोर तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे. बरं ठीक आहे, आम्ही आता अभ्यासाला तर सुरुवात केलेली आहे, पण आता आमचे पेपर्स कधी होणार आहेत, त्याचे रजिस्ट्रेशन कधी होणार, त्याचं शेड्यूल काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही पाहू शकता 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू होणार आहे. या डेट्स ह्या टेंटेटिव्ह आहेत, 1-2 दिवस पाठीमागं पुढं होऊ शकतात. पण आपल्याला एवढं तर कळलं की आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये आपली फर्स्ट अटेम्प्टची रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि सेकंड अटेम्प्ट हे आपल्याला 12 एप्रिल 2026 ला सेकंड अटेम्प्टचं रजिस्ट्रेशन शेड्यूल लॉन्च होणार आहे. आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकणार आहोत. आता आपल्याला जर पाहायला गेलं तर माझं ऍडमिट कार्ड कधी येणार आहे, माझा पेपर कधी असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे बघा आता पीसीबी आणि पीसीएम या दोन्हींसाठी मी सांगतोय, जर तुमचं फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याचं ऍडमिट कार्ड तुमचं पीसीबी वाल्यांसाठी 7 मार्च, म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट हा मार्च मध्ये आहे. 12वी बोर्ड झाल्या तुमचे सीईटीचे पेपर होणार आहेत. माझ्या मते 12वी बोर्ड तुमचा एक मार्च स्टार्टिंग पर्यंत संपून जाईल आणि तुमचा लगेच सीईटीचा पेपर आहे. तुम्ही असं गांभीर्यानं बसू नका की पेपर लेट आहे, मग आपण बोर्ड झाल्यानंतर सीईटीचा अभ्यास सुरू करू आणि नंतर आपण सीईटी देऊ. असं न करता आपण सीईटीचा अभ्यास आत्ताच पासूनच करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला बोर्ड झाल्यानंतर फक्त रिव्हिजनला टाइम भेटणार आहे, तुम्हाला अभ्यासाला टाइम नंतर मिळणार नाही. तर पाहू शकता, पीसीबीचं जे आहे ते 7 मार्चला ऍडमिट कार्ड्स येण्याची ही टेंटेटिव्ह डेट आहे आणि पीसीएम वाल्यांसाठी 16 मार्च. पीसीबी वाल्यांसाठी तर अगदीच टाइम नाहीये. पीसीएम वाल्यांसाठी किमान 15 दिवसाचा तरी वेळ आहे रिव्हिजनसाठी, पण पीसीबी वाल्यांना रिव्हिजनला ही वेळ नाहीये. सेकंड अटेम्प्ट विद्यार्थी मित्रांनो तुमचं होणार आहे मे मध्ये, जे की पीसीबी वाल्यांसाठी असणार आहे 7 मे ला तुमचं जे काही ऍडमिट कार्ड्स आहेत ते तुमचे येणार आहेत सेकंड अटेम्प्टचे.
आणि PCM वाल्यांसाठी 9 मेला तुमचे सेकंड अटेम्प्टचे हे येणार आहेत, ऍडमिट कार्ड्स येणार आहेत. तुमचा पेपर हा मार्चमध्ये झाल्यानंतर बघा, फर्स्ट अटेम्प्ट तुमचा मार्चमध्ये असेल म्हणजे तुमचा निकाल एप्रिलमध्ये लागणार आहे. एप्रिलमध्ये कधीही तुमचा निकाल फर्स्ट अटेम्प्टचा लागू शकतो आणि सेकंड अटेम्प्टचा जूनमध्ये. आणि तुमचे जुलैपासून लगेच ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि तुम्हाला ऑगस्टमध्ये मे बी तुमचे कॉलेज सुरू होतील, असं हे CET सेलने सांगितले आहे. मी मनानं काही मारत नाही. फर्स्ट अटेम्प्ट बघा, एक्झाम डेट्स कधीपासून, तर 23 मार्चला तुमच्या फर्स्ट अटेम्प्टची डेट आहे PCB वाल्यांसाठी आणि PCM वाल्यांसाठी एप्रिलमध्ये 1 एप्रिलला तुमची एक्झाम डेट दिलेली आहे CET सेलने. सेकंड अटेम्प्टची आणखीन CET सेल करून कुठलीही अपडेट आली नाही. जेव्हा पण सेकंड अटेम्प्टची अपडेट येईल आपल्या चॅनलवरती आपल्याला कळवण्यात येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला जोडले राहा. आणि ॲट द लास्ट आपल्याला जर कन्क्लुजन पाहायला गेलं तर बघा, की पॉईंट्स काय काय, तर MST CET हे आता 2 वेळेस होणार आहे. आधीच्या सारखी एकदा नाही होणार. 2 याच्यापैकी जो बेस्ट कोर्स असेल, जो बेस्ट स्कोअर असेल, तो तुमचा बेस्ट स्कोअर कन्सिडर केला जाईल फॉर ॲडमिशन. आणि तुमचे ॲडमिशनचे जे कॉलेज आहेत ते कॉलेज तुमचे 1 ऑगस्टला सुरू होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो आपण जॉईन करा. आपल्याला व्हॉट्सॲप ग्रुपवरती नवनवीन माहिती भेटणार आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स आपण आपल्या व्हॉट्सॲपवरती सॉल्व करणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या इन्फॉर्मेशनवर पाहिजे तेही सांगायला विसरू नका. धन्यवाद.